आज काहीतरी ते हलाल वरनं काहीतरी सगळीकडे चर्चा, हलाल वर्सेस हलाल या शब्दाचा अर्थ लॉफुल आहे, त्याला एक सायंटिफिक बेस आहे. वर्ल्ड वाईड हलाल जगाच्या पाठीवर सगळीकडे हलाल हा शब्द वापरला जातो. हलाल मीट म्हणजे लॉफुल, म्हणजे कायदेशीररित्या. त्याच्यामध्ये काय आहे तर पशुबळी दिल्यानंतर त्याचं रक्त जे आहे ते वाहून देण्यासाठी मार्ग केला जातो, जेणेकरून त्याचं रक्त आतमध्ये साखळणार नाही आणि मटणात मिसळणार नाही. आपल्याकडे जितके पशुबळी दिले जातात ते पशुबळी हे साधारण हलाल पद्धतीनेच दिले जातात. आपण जेव्हा तुळजापूरच्या भवानीला जातो किंवा खंडोबाला जातो आणि जेव्हा पशुबळी देतो तेव्हा तिथला जो खाटीक असतो तो खाटीक हा हलाल पद्धतीनेच देतो, कारण का त्याला रक्त ते बाहेर काढून टाकायचं. त्याला एक वेगळा धार्मिक संबंध आहे, पण त्याच्यावरनं वाद घालावा असं काही मोठं नाही आहे. आज वर्षानुवर्ष आमच्या आई वडील बहीण भाऊ काका खानदान मटण आणायला जातं, मटण निवडतं. मला बोकडाचा पुढचा पाय दे, मला बोकडाची छाती दे, सीना दे, कंबर दे. आपण इतके चविष्ट माणसं आहोत, इतकी चिकित्सक माणसं आहोत की आपण हे सगळं निवडून मटण घेऊन येतो. आता या मटणामध्ये सुद्धा आपण जर हे करणार असू तर मग मच्छीचं काय करायचं? मच्छी कशी कापणार? हलाल कापणार का मल्हार कापणार? काय करता काय या देशात? तुम्ही काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये? मी विचारतो, मच्छी कशी खायची आता? हलाल खायची, हराम खायची का मल्हार खायची? नवीन नवीन काहीतरी नवीन नवीन वाद निर्माण करायचे आणि हिंदू मुसलमान वाद कसा पेटवता येईल तो पेटवायचा. आतापर्यंत गावागावामध्ये कसाई आणि खाटीक हे एकत्र दुकानं लावत होते. साधारण तुम्ही बघाल तर छोट्याशा गावामध्ये गावाच्या बाहेर खाटकाचं किंवा कसायाचं दुकान असतं. त्याचा एक तो लाकडी उणका असतो, त्याचा एक सुरा असतो. काय फार मोठं गाव नसेल तर 2-3 बोकडं कापतो, बाहेर तो साफ करतो, व्यवस्थित आणून ठेवतो. लोक येतात, लाईन लावतात, मटण घेतात, जातात. दुपारपर्यंत मटण संपतं, तो आपला ओंडका घेतो, साईडला ठेवतो, बाकीचं सामान साफसूफ करून घरी निघून जातो. इतक्या शांत पद्धतीनं सगळं चालू असताना ही आग लावायची गरज काय आहे? ही आग लावायची गरज काय? हे महाराष्ट्राला आपण जातीय द्वेषाच्या माध्यमातून तिचं विभाजन करतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. आणि मळणार कोण आहे? मळणार जो दिवसाला 200 रुपये कमवतो, जो दिवसाला 500 रुपये कमवतो, असा माणूस मळणार आहे. ज्याचं बिचाराचं पोट या 200, 400, 500 रुपयावर ज्याच्या पोराचं शिक्षण होतं, ज्याच्या बायकोचं आजारपण होतं, ज्याच्या आईचं आजारपण होतं, त्या माणसाचे हाल करून आपल्याला काय मिळणार आहे? त्यामुळे मला वाटतं की हे सगळं जे आहे निरर्थक आहे. याची सामाजिक आणि आर्थिक आणि सायंटिफिक वैज्ञानिक बाजूही समजून घ्या की हलाल का केलं जातं. त्याला उर्दू म्हणजे त्याचा इस्लाम मध्येच त्याला असं म्हटलंय की ते लॉफुल आहे, लॉफुल, सायंटिफिक अँड लॉफुल. तर आपल्याला तेही समजून घ्यायचं नसेल तर कापा डायरेक्ट, शिजवा डायरेक्ट. कोण तुम्हाला विचारणार आहे? आणि कोणी कसं खावं, काय खावं, कधी खावं हे सांगणार आहे? तुम्ही कोण हो? तुम्ही कोण? आम्हाला घ्यायचं तिथनच आम्ही मटण घेऊ ना. मला तर घ्यायचं तिथनच मी मटण घ्यायला जात नाही, पण आता पुढच्या वेळेपासून जरूर जाईल.
बघूया कोण अडवतं आम्हाला. पवार साहेब, आरोग्य विभागाचा जो घोटाळा आलाय आपण म्हणत होतो, आता रियालिटी चेक केलेला आहे. जवळपास 100 अँब्युलन्स पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून पोहोचत आहे. अहो त्या अँब्युलन्सची तर मस्ती म्हणजे मजाक मस्करी चालू आहे. त्या अँब्युलन्स कधी रस्त्यावर आलेल्याच नाहीयेत, त्या कधी ऑपरेटिव्हच नाहीयेत. ते शेवट अहो अँब्युलन्स पण तुम्ही 108 ला फोन लावा, येते का अँब्युलन्स? बघा किती अँब्युलन्स दिल्यात. सगळं सावळा गोंधळ मांडलाय. सरकारच अस्तित्वात नाही हो, सरकारच अस्तित्वात नाही. हिंदीमध्ये आवाज आहे. तब्बल 5 वेळा वाल्मिक कराडनी त्या आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्याला भेटीसाठी फोन केला आणि त्याची आता रिकॉर्डिंग बाहेर अहो मी पहिल्या दिवशी सांगितलेला की याचा करता करविता हा वाल्मिक कराडच आहे, वाल्मिक कराडच आहे. त्याच्यामुळे आता मला याच्यावरती प्रश्न विचारून तुम्ही काय जास्त काढू शकता? जेव्हा कोणी बोलत नव्हतं, कोणीही बोलत नव्हतं, तेव्हा जितेंद्र आव्हाड बोललेला की अवादा कंपनीचा खंडणी आणि संतोष देशमुखचा हत्या याच्या मागचं प्रेम कोण आहे? तर तो वाल्मिक कराड आहे. तर तो आणखी वाल्मिक कराड त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे खोक्या असो, मुलाखत देतो आणि पोलिसांना सापडत खोक्या बोक्या टोक्या मोक्या हे तसे आम्हाला काही घेत नाही. पण पोलिसांची लाजच घालवली. तरी काही टीव्ही नाही, कोणाला मिळालं? एका टीव्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही. म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा आहे ही आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची. म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याचे लिस्टच येते माझ्याकडे. तो खेड मधल्या एका अनधिकृत रिसॉर्ट मध्ये 4 दिवस राहिला होता. तर रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे, एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे. तिथे मस्त पोहत होता, मटण बिटन खात होता, मालक त्याच्या सेवेला जात होता. त्या लॉजची त्या रिसॉर्टची चौकशी करा. त्या रिसॉर्ट मध्ये एकही परवानगी घेतलेली नाही. अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं उभं आहे. घ्यायचं तिथंच मी मटण घ्यायला जात नाही, पण आता पुढच्या वेळेपासून जरूर जाईल. बघूया कोण अडवतं आम्हाला. पवार साहेब, आरोग्य विभागाचा जो घोटाळा आलाय आपण म्हणत होतो, आता रियालिटी चेक केलेला आहे. जवळपास 100 अँब्युलन्स पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून पोहोचत आहे. अहो त्या अँब्युलन्सची तर मस्ती म्हणजे मजाक मस्करी चालू आहे. त्या अँब्युलन्स कधी रस्त्यावर आलेल्याच नाहीयेत, त्या कधी ऑपरेटिव्हच नाहीयेत. ते शेवट अहो अँब्युलन्स पण तुम्ही 108 ला फोन लावा, येते का अँब्युलन्स? बघा किती अँब्युलन्स दिल्यात. सगळं सावळा गोंधळ मांडलाय. सरकारच अस्तित्वात नाही हो, सरकारच अस्तित्वात नाही. हिंदीमध्ये आवाज आहे. तब्बल 5 वेळा वाल्मिक कराडनी त्या आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्याला भेटीसाठी फोन केला आणि त्याची आता रिकॉर्डिंग बाहेर अहो मी पहिल्या दिवशी सांगितलेला की याचा करता करविता हा वाल्मिक कराडच आहे, वाल्मिक कराडच आहे. त्याच्यामुळे आता मला याच्यावरती प्रश्न विचारून तुम्ही काय जास्त काढू शकता? जेव्हा कोणी बोलत नव्हतं, कोणीही बोलत नव्हतं, तेव्हा जितेंद्र आव्हाड बोललेला की अवादा कंपनीचा खंडणी आणि संतोष देशमुखचा हत्या याच्या मागचं प्रेम कोण आहे? तर तो वाल्मिक कराड आहे. तर तो आणखी वाल्मिक कराड त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे खोक्या असो, मुलाखत देतो आणि पोलिसांना सापडत खोक्या बोक्या टोक्या मोक्या हे तसे आम्हाला काही घेत नाही. पण पोलिसांची लाजच घालवली. तरी काही टीव्ही नाही, कोणाला मिळालं? एका टीव्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही. म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा आहे ही आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची. म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याचे लिस्टच येते माझ्याकडे. तो खेड मधल्या एका अनधिकृत रिसॉर्ट मध्ये 4 दिवस राहिला होता.
ते रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे, एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे. तिथे तो मस्त पोहत होता, मटण बिटन खात होता, मालक त्याच्या सेवेला जात होता. त्या लॉजची त्या रिसॉर्टची चौकशी करा. त्या रिसॉर्ट मध्ये एकही परवानगी घेतलेली नाही. अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं उभं आहे. आता दिवसेंदिवस हे वाढत जाणार आहे. होळीच्या दिवशी बाहेर पडू नका, सोमवारी बाहेर पडू नका, गुरुवारी आमचा वार असतो तेव्हा बाहेर पडू नका. असं करत करत तुम्ही घरातच राहा. अजून मुसलमानाला